गुणवयोते निर्गुण रे तुझ. हा. नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. जॉईन करतायत बरेच जण अजून. कसे आहात सगळे? आवाजाची काळजी घ्या, तब्येतीची काळजी घ्या, कारण ऋतू बदलतोय, आवाजावरती नक्की परिणाम होतो या काळामध्ये. खरं. तर गृहपाठ नेहमीप्रमाणे सगळे ऐकले आणि यावेळेला पुन्हा एकदा छान सगळ्यांनी पाठवलंय. खरं. ते जितकं जास्त आपण आपल्या आवडीचं आहे किंवा आपण त्याला आवडून घेतोय तितकं ते जास्त चांगलं येतंय असं खरं. लक्षात येत आहे. त्यामुळे बऱ्याच जणांना खूप खूप जणांना छान छान जमलंय. जमलंय सगुण निर्गुण. ठीक आहे, सुरुवात करूया. ओंकार. मन शांत करते, ध्यानमुद्रा करते, तुम्ही पण करा. मोठा श्वास घेऊन ओंकार म्हणूया. परत एकदा. परत एकदा. मागच्या वेळेला आपण आषाढी एकादशी निमित्त जय जयवंती न घेता भजन घेतलंय, तर जय जयवंती पुढे न्यायचंय आपल्याला. यावेळेला तराणा गृहपाठाला घ्यायचा आहे, तर जय जयवंती गाऊया, तराणा पण गाऊया. अजी मी ब्रह्म पाहिले इतकं छान सगळ्यांनी गायल्यामुळे आता जय जयवंती चांगला येईल अशी अपेक्षा आहे. साधनी रे रे ग म प म प नि सा. सा नि ध प म ग रे ग
तराणा घेऊया. तनन दे रे ना तदीम तदीम. तनन दे रे ना तदीम तदीम. तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना. तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दे रे ना दानी दीम दीम. तनन दे रे ना तदीम तदीम. नादिर दीम तदीम. तदारे दानी दीम दीम. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. दोनदा म्हणताना पहिल्या वेळेला दीम दीम एकत्र आणि दुसऱ्या वेळेला दीम दीम असं वेगळं म्हणायचंय. पुन्हा एकदा दोन्ही व्हेरिएशन्स लागोपाठ म्हणूया. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. दीम तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम. दीम तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम. दीम तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम. तनन दे रे ना तदीम तदीम. पूर्ण म्हणूया आता. किंचित तराणा असल्यामुळे खूप स्लो हा म्हणायचा नाहीये, तर त्यामुळे मी थोडा मध्यलयीमध्ये गाणार आहे. तर आता आपल्याला चाळ कळली आहे, तर या लयीमध्ये गाण्याचा प्रयत्न करूया. याही पेक्षा फास्ट तराणा आहे खरं तर, पण आपण मध्यलयीत गाऊया. तनन दे रे ना तदीम तदीम. तनन दे रे ना तदीम तदीम. तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दे रे ना दानी दीम दीम.
तनन दे रे ना तदीम तदीम नादिर दीम तदारे दानी दीम दीम नादिर दीम तदारे दानी दीम 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 तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम तनन दे रे ना तदीम तदीम तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दानी दीम दीम तनन दे रे ना तदीम तदीम नादिर दीम तदारे दानी दीम दीम नादिर दीम तदारे दानी दीम 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 तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम तनन दे रे ना तदीम तदीम तनन दे रे ना तनन दे रे ना तनन दे रे ना तदीम तदीम लक्षात आलंय तराणा यावेळेला गृहपाठाला तराणा जयजयवंतीची एक छोटी म्हणजे बंदिश थोडी सुरू करूया घेऊया तराणा जसा घेतलाय तसा राहिलं काय स्थायीची सेकंड लाईन आणि अंतराच्या दोन्ही लाईन्स मग पहिली ओळ का नको पहिली ओळ घेऊया परत घ्या ओके परत घेऊ ओके तराणा थोडा ठीक आहे पुन्हा एकदा तराणा म्हणूया आणि मग बंदिश घेऊया तनन दे रे ना तदीम तदीम गृहपाठ झालेला आहे तनन दे रे ना तदीम तदीम तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना ही ओळ पुन्हा एकदा आत्ता कमेंट मध्ये होता म्हणून तन दे रे ना तन दे रे ना तन
दे रे ना दानी दीम दीम. तनन दे रे ना तदीम तदीम. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. नादिर दीम तदीम तदारे दानी दीम दीम. दीम तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम. दीम तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम. तनन दे रे ना तदीम तदीम. ठीक आहे. गृहपाठ 9 पाठवलेला ना. ठीक आहे. जे करून ठेवला असेल तुम्ही, झाला आहे याचा अर्थ, पण पाठवला नसेल तर यावेळेला पाठवायचा आहे. आता परत प्रॅक्टिस करून पाठवू हो शकतो. हो हो. ओके. बंदिश घेऊया. पारंपरिक बंदिश आहे जय जयवंतीची. साजन नित आवन कह गई आज. साजन नित आवन कह गई आज. लंगर नितना मानत नहीं बात. साजन नित आवन कह गई आज. थोडं सांगतो. साजन इत आवन कह गई आज. साजन इत आवन कह गई आज. लंगर नितना मानत नहीं बात. लंगर नितना मानत नहीं बात. लंगर नितना मानत नहीं बात. साजन इत आवन कह गई आज. साजन इत आवन कह गई आज.
लंगर नित मानत नहीं बात। साजन इत आवन कह गई आज। दोनच ओळी घेतल्यात, अंतरा घेऊया पुढे. अजूनही एक बंदिश जी थोडी द्रुत आहे ती पण घ्यायचा विचार आहे, बघूया काय काय होत आहे. दीनबंधू दीनानाथ म्हणून अजून एक बंदिश आहे, तर घेऊया. संत रचना या महिन्यातला जी आपला थीम आहे म्हणूया, त्यामधली अजून एक रचना घेण्याचा प्रयत्न करूया. ती आज पूर्ण होईल का मला वाटत नाहीये, बघूया काय होत आहे ते. जेवढी होईल तेवढी घेण्याचा प्रयत्न करू. यमन कल्याण किंवा यमन या रागावर आधारित असलेली रचना. राग आपला झालाय. जय जयवंती मधून यमन मध्ये जाऊया आधी. संत जनार्दन महाराज यांची रचना आहे. कमलाकर भागवत यांचं संगीत आणि सुमन कल्याणपूर यांचा आवाज. म्हणून दाखवते, माहिती असेल बऱ्याच लोकांना. देह शुद्ध करोनी भजनी भजावे, देह शुद्ध करोनी भजनी भजावे, आणि कांसे नाठवावे दोष गुण, आणि कांसे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करुणी भजनी भजावे. शब्द दाखवतात सर. देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे. आणि कांसे नाठवावे दोष गुण, आणि कांसे नाठवावे दोष गुण, देह शुद्ध करुणी भजनी भजावे, देह शुद्ध करुणी भजनी भजावे. कसं आहे? भजनी भजावे, देह शुद्ध करुणी. परत घेऊया. देह शुद्ध करुणी भजनी भजावे,
शुद्ध करुणी भजनी भजावे. आणि कांसे नाठवावे दोष गुण. आणि कांसे नाठवावे दोष गुण. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. असं घ्यायचं म्हणा. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. साधने समाधे नको पाउपाधे. साधने समाधे नको पाउपाधे. सर्व समबुद्धे करी माना. सर्व समबुद्धे करी माना. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. भजनी भजावे. बघूया, परत घेऊया. ऐकलं आहे का? जमतंय का, आवडतंय का, नेहमीचे प्रश्न. नाही, एकनाथांची रचना नाहीये, जनार्दन महाराजांची रचना आहे. एकनाथांना ज्यांनी गुरु मानलं म्हणजे एकनाथां गुरु असलेले जनार्दन महाराज. कारण शेवटच्या नाममुद्रेमध्ये आपल्याला म्हणे जनार्दन असं लक्षात येतं, म्हणजे नाममुद्रा तशी आहे. तर आता गृहपाठाला नको घ्यायला, थोडं अजून तयार करूया आणि मग तुम्ही नंतर गृहपाठाला. ओके. 31 तारखेला काय आहे हे नाही कळत. ओके, काही वेळेला पहिल्यांदाच काही जणांनी ऐकलं असू शकतं. ठीक आहे, हरकत नाही. यमनच्या टिपिकल जागा पेक्षा वेगळ्या जागा थोड्या रचनेमध्ये आपल्याला दिसतात. म्हणजे त्या चालीचं वेगळे, पण यमन जरी असला तरी सुद्धा या पद्धतीत ते घेतलं जात नाही. अशा जागा इथे आहेत काही. तर त्यामुळे यमन जरी असला तरी गाताना थोडं थोडं आपल्याला त्यातल्या वेगळेपण जाणवेल. पुन्हा गाऊया. होय, हो, हे आम्ही सुरुवातीलाच म्हणलं की तू बऱ्याच जणांनी खूप वेळा ऐकलं असेल आणि काही जणांनी पहिल्यांदा ऐकलं असेल, असं असू शकतं.
गायिका कोण आहे? सुमन कल्याणपूर. मी गाणं सुरुवातीला ही माहिती सांगितली सगळी. सुमन कल्याणपूर. परत घेऊया. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. आणि कांसे नाठवावे दोष गुण. आणि कांसे नाठवावे दोष गुण. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. साधने समाधी नको पाउपाधी. साधने समाधी नको पाउपाधी. सर्व समबुद्धी करी माना. सर्व समबुद्धी करी माना. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. देह शुद्ध करुणी भजनी भजावे. म्हणे जनार्दन. म्हणा. म्हणे जनार्दन घेई अनुताप. म्हणे जनार्दन घेई अनुताप. म्हणे जनार्दन घेई अनुताप. म्हणे जनार्दन
घेई अनुताप सांडी पा संकल्प एक नाथा सांडी पा संकल्प एक नाथा पुन्हा एकदा म्हणे जनार्दन घेई अनुताप म्हणे जनार्दन घेई अनुताप सांडी पा संकल्प एक नाथा सांडी पा संकल्प एक नाथा शेवटच्या दोन्ही ओळी सलग सांडी पा संकल्प एक नाथा सांडी पा संकल्प एक नाथा देह शुद्ध करुनी भजनी भजावे पुन्हा घेऊया एकदा थांबतो मध्ये जमतंय ओके येस जमेल जमेल बघितलं की छान वाटतं आम्हाला. टाळबुळ्याची पहिला यमन राग आहे म्हणून सेम वाटत असे. हम्म. चांगली सुरुवात आहे ही राग ओळखण्याची. वा 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 सलग पूर्ण घेऊया. एकदा देह शुद्ध करुनी भजनी भजावे देह शुद्ध करुनी भजनी भजावे आणि कांसे ना ठेवावे
दोष गुण आणि कांचे नाठवावे दोष गुण देह शुद्ध करुणी भजनी बजावे देह शुद्ध करुणी भजनी बजावे साधने समाधी नको पाउपाधी साधने समाधी नको पाउपाधी सर्व समबुद्धी करी माना सर्व समबुद्धी करी माना देह शुद्ध करुणी भजनी बजावे देह शुद्ध करुणी भजनी बजावे म्हणे जनार्दन घेई अनुताप म्हणे जनार्दन घेई अनुताप सांडीपा संकल्प एकनाथा सांडीपा संकल्प एकनाथा देह शुद्ध करुणी भजनी भजावे आणि कांचे नाठवावे दोष गुण आणि कांचे नाठवावे दोष गुण देह शुद्ध करुणी भजनी भजावे ठीक आहे. परत आपण आता तराण्यामध्ये जायचं. हो घेऊया. तयार करण्यासाठी छान साधं सोपं असं आहे. कुठेही म्हणता पटकन येतं तयार मला. करता येईल. कुठेही सादर करायला पण छान आहे. खूप मोठं नाहीये, लेंदी नाहीये. छान छोटंसं. सोपं साधं आणि
यमन राग असा आहे की तो कुठेही खुलूनच दिसतो, पटकन तुम्ही कुठेही गायलात तरी अट्रॅक्ट करणारा राग आहे, त्याच्यामुळे छान वाटणार असं आहे. फक्त पुन्हा एकदा यमन असं सांगितल्यानंतर यमनचे सूर त्या भजनामध्ये दिसणं किंवा यमन तिथे असणं हे आवश्यक आहे. त्या दृष्टीने चाल आपण तयार करूया. जागा खूप अवघड नाहीये, खूप काही तानाबाजी नाहीये किंवा असं काही नाहीये, पण तरीही सुराला अत्यंत धरून राहिलेलं असलेलं असेल तरच हे चांगलं वाटणार आहे. तर त्यामुळे सुराकडे लक्ष नक्की देऊया. जयजयवंतीकडे परत जाऊया. तराणा गृहपाठाला आहे, पुन्हा एकदा घ्या असं लिहिलं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा घेऊया. सॉरी तनन देरे ना तदीम तदीम तनन देरे ना तदीम तदीम तन दे रे ना तन दे रे ना तन दे रे ना दानी दीम दी तनन दे रे ना तदीम तदीम नादिर दीम तदारे दानी दीम दीम नादिर दीम तदारे दानी दीम 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 तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम 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 तुम दिर दिर दानी नी तारे तारे दीम दीम तनन देरे ना तदीम तदीम तनन देरे ना तनन देरे ना तनन देरे ना तदीम तदीम ठीक आहे. गृहपाठाला तराणा घेऊया. काही वेळेला आपण काही गोष्टी थोड्या थोड्या पुढे जास्त घेतोय किंवा नवीन नवीन घेतोय, पण हे सगळं करत असताना जी गोष्ट आपण बसवतोय ती सुरात येण्यासाठी नक्की रियाजाची आवश्यकता आहे. ज्या ज्या वेळेला रियाज कमी झालेला असतो, आता तुमच्या सगळ्यांचे आवाज, त्याची रेंज, तुम्ही गात असलेलं जे काही आहे त्या सगळ्याचा अंदाज हा बऱ्यापैकी आलेला आहे. त्याच्यामुळे म्हणजे
आम्हाला नाव बघायला पण लागत नाही. जर कोणी दुसऱ्या मोबाईलवर लावला असेल तर कोण गातंय हे ओळखता ओळखता येतं, येतं. इतका आवाज सगळ्यांचा माहिती आहे. पण त्याच बरोबरीने हे पण कळतं की जर का त्यावेळेचा तेव्हाचा रियाज कमी झाला असेल तर तर तेही हेही करतात. लक्षात येतं की यावेळेला रियाज न करता किंवा कमी करून पाठवलेला आहे. तर या दोन्ही गोष्टींचा विचार करून रियाज चालू ठेवा. थोडा थोडा करणं गरजेचं आहे. तो रोजचा असेल तर अनेक फायदे आपल्याला त्यातून मिळतील. मी फक्त गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने जे काही थोडस आठवण करण्याचा प्रयत्न करतो आहोत की रियाजाला महत्व दिलं पाहिजे. आणि बाकी सगळ्या ठिकाणी आपण वेळ देत असतो किंवा वेळ त्याच्यामध्ये आपण देत राहतच राहू, पण रोजचा 10-15 मिनिटाचा रियाज सुद्धा पुरेसा आहे. पण तो 10-15 मिनिटं आपण स्वतःसाठी काढणं आणि त्यासाठी रियाज करणं हे नक्की करावं. मला मान्यच आहे की सगळेजण बिझी असू शकतील, अनेक गोष्टी त्याच्यामध्ये येत असतील, प्रकृतीच्या काही अडचणी त्याच्यामध्ये मध्ये मध्ये येत असतील, तर हे सगळं लक्षात घेऊनही आपण थोडा थोडा रियाज नक्की जरूर करावा. हे या निमित्ताने फक्त एक आठवण करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही सगळेजण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात, त्यामुळे कोणत्या अधिकाराने मी हे सांगावं याला काही हे नाही, पण मी सजेस्ट करतोय, सांगतो आहे की जरूर रियाज करावा. कारण गृहपाठामध्ये हे नक्की जाणवतं. तर त्यामुळे हे गेल्या कित्येक आठवड्यांचं ऑब्झर्वेशन म्हणून हे या निमित्ताने फक्त सांगितलं. आता इतके राग झालेत आपले शिकून, तर रियाज करताना कसं करायचं? म्हणजे एक राग घ्यायचा किंवा रोज म्हणजे जर तुम्ही आता या आठवड्यामध्ये समजा आपण जय जयवंती आत्ता घेतोय ना, तर आठवड्यातले किमान 3 ते 4 दिवस जय जयवंती गायला पाहिजे. मग आरोह अवरोह असेल, बंदिश असेल, जे काय असेल आपण घेऊ ते. आणि उरलेले 3 दिवस जे मागचं आहे काहीतरी ते गायला पाहिजे. असे डिव्हिजन थोडी करू शकता, ज्याला वेटेज जास्त जे आत्ता चालू आहे त्याला, आणि मग उरलेल्या थोडं थोडं मागचं घेऊ शकतो. पण असं म्हणजे मी आता सांगण्याचं कारण असं की आत्ता जे चालू आहे त्याचा पण रियाज कधी कधी कमी झालेला आहे का काय अशी शंका येते, म्हणून हे सांगण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद. पण एवढं काही सिरियस व्हायला नकोय आपण. चांगले हो, मग काय गृहपाठ चांगला जमलाय आत्ताचा पण आणि मागच्या वेळेचा पण. मस्त. मी चांगलं जमलं नाही असं म्हणलंच पण नाही, असं एकदम त्यांचे चेहरे छान जमलेले आहेत. आठवण करून देण्याचं काम केलं फक्त. रियाज करू शकतो. आणि विशेषतः काही राग जे जय जयवंतीचं माहिती देताना सुरुवातीला पण मी हे सांगितलं की अतिशय म्युझिक थेरपी मधला महत्वाचा राग आहे. त्यातले जे सूर आहेत, सुरांचं जे सगळं स्ट्रक्चर आहे संपूर्ण राग आहे, कारण सगळे सूर गातोय आपण, त्याच्यात गंधार आणि निषाद दोन्ही कोमल आणि शुद्ध दोन्ही आहेत. तर त्यामुळे आत्ताच्या या म्हणजे पावसाळी वातावरण याच्यामध्ये जो फायर एलिमेंट कमी होतं म्हणतात, म्हणजे भूक जो जठराग्नी आहे तो मंदावतो या काळामध्ये. तर जठराग्नी मंदावताना ज्याच्यावरती काम करायला पाहिजे, फायर एलिमेंट वरती काम करायला पाहिजे, त्याचं परफेक्ट कॉम्बिनेशन आपल्याला इथे आहे. दोन्ही गंधार आहेत, तर त्याच्यामुळे जरूर जय जयवंती गाताना त्या या सगळ्याचा विचार आपल्या मागे असावा. त्यामुळे रियाजाचा नक्की फायदा आपल्याला इतर अनेक दृष्टीने सुद्धा मिळू शकेल. ताल म्हणलेत का काय? हो, तालावरती आपण घेऊया पुढच्या वेळेला. तालावर आता नुसतं पाठवा, कारण तालावरची सम आणि हे आपण घेतलेलं नाहीये. शेवटचं फक्त नुसतं सांगून घेण्यापेक्षा आपण एक तालावरती घेऊया पुढच्या वेळेला आणि मग तुम्ही तालावर पाठवा. आता नुसतं पाठवलं तरी चालेल. ठीक आहे, भेटूया. धन्यवाद. पुढच्या वेळेला कार्यक्रमात भेटणार आहोत.